या अहो या हो अहो या हो बाबांनो लाजताव काय या इकडे 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 हे बघा ही आमची शाळा आहे कशी वाटली वा हा? बांधकाम मस्त आहे शाळेचं. इकडे 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 हा हे बघा हे आमचं प्रिन्सिपलचं ऑफिस आहे वा वा मस्त आहे आपण हा या आमच्या बाई आहेत कशा वाटल्या मस्त आहेत. काय झालं ना तू कोण आहे ते? मॅडम तुम्हीच बोलत ना की आज शाळेत बाबांना घेऊन ये म्हणून मी घेऊन आलो नमस्कार मॅडम. नमस्कार. आज अचानक कशी काय माझी आठवण झाली आणि तुम्ही मला बोलवून घेतलं. सांगते. दत्तू हा. जरा 2 मिनिटं बाहेर जा. मॅडमला आणि मला जरा प्रायव्हेट बोलायचं काय समजलं. येतो मी हा, ए, जा. थांब इकडे. हे बघा प्रायव्हेट वगैरे काही बोलायचं नाहीये दत्तू विषयीच बोलायचंय मला. पोरा पोरा बापाचं नाव काढलं रे पोरा बापाचं नाव काढलं. हो हा? नाव काढलेलं नाहीये अजून. नाव काढायची वेळ लवकर येणार आहे पण माझ्यावर. हे बघा दत्तूची ना कंप्लेंट येते सतत माझ्याकडे म्हणून तुम्हाला बोलायला मी इथे. काय कंप्लीट आली आहे? हो काय काय रे तुझ्या कंप्लीट चालू आहेत. नाही, तू आता घे. नाही, तू घे. आता तू कामात आहे. मारू नका. तू आता घे कामात. अरे, थांबा. आवाज थोडी कंप्लीट येतो म्हणजे काय. ओ ऐकताय का मोरे थांबा जरा इकडे या इकडे. कंप्लीट येतात म्हणजे काय. कंप्लेंट येतात पण काय कंप्लेंट आल्या माहितीये तुम्हाला सांगितलं मी आधी ऐकून घ्या ना मग मारा ना उगाच माराल मुलाला. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. नॉनसेन्स. हे पहा तुमचा मुलगा शाळेत नेहमी उशिरा येतो कधीच वेळेत येत नाही. शाळेत खाडे करतो तो मुलींवर लाईन मारतो मुलींच्या छेड काढतो आणि शाळेत आलास ना तर चालू वर्गात एकतर मोबाईलवर टाइमपास तरी करतो नाही तर झोपा तरी काढतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा मुलगा चोऱ्या करायला लागला आता शाळेत. काय वाक्य आठवत आहे. भडकाळ माता त्याच्यावर झाला सांगून. काय रे काय पोरींची छेड करतो पोरींची छेड करतो. मला सांग शाळेत उशिरा काय येतो. शाळेत उशिरा काय येतोस. तुमच्यामुळे येतो माझ्या मुलं हा मग? यांच्यामुळे हा म्हणजे हे मला सकाळी सकाळी क्वार्टर आणायला पाठवतात. एक मिनिट हा काय आणायला पाठवतात. क्वार्टर आणायला पाठवतात मोरे काय सांगतोय हा. आणि ती घेऊन आल्यावर ते परत चकना पण बनवून द्यायला सांगतात. त्याचं काय त्यांना थंड भजी चालत नाही. हा. हा मग मी गरम गरम भजी बनवून देतो त्यांना आणि ते फक्त भजी कशी खातील मग त्याच्यावरती आपला कांदा बिंदा किसून मग टमाटा टाकून मस्तपैकी लिंबू बिंबू पिळून देतो मी त्यांना. दत्तू हे सगळं तू करतोस. हो हो बाई. हो ह्याच्या हाताची चव काय आहे माहिती आहे तुम्हाला. वर तोंड करून सांगताय हाताची चव काय लाज नाही वाटत तुम्हाला मोरे. हो आता तुम्ही शाळेतल्या पोरांना शिकवताव ना अभ्यासाबरोबर घरातली कामं पण आली पाहिजेत. आणि कसा आई वेना लेकरू आहे का नाही काय समजलं. आणि माझी बायको नाही ना त्याच्यामुळे माझा जीव नुसता असा व्याकुल होतो काय समजली. बायकोच्या आठवणीत जीव व्याकुळ होतो म्हणून मुलाला तुम्ही दारू आणायला पाठवाल त्याला चकणा करायला लावाल. ही कुठली पद्धत आहे मोरे. हो बाईनू एकदा ह्याच्या हातचं चाकणं खाऊन बघा. मी का खाऊ याच्या हातचा चकणा. मग अशीच दारू पिणार. मोरे तोंड सांभाळून बोला तुम्ही. अहो कसं नवं आता दारू पिताना चाकणं नको. ऍसिडिटी होते का नाही काही समजली. नाही तुम्हाला नाही करायचा. तुम्ही दारू कसेही प्या चकण्यासोबत प्या नाही तर कशीही प्या दारू ही वाईटच असते. दारूमुळे शरीराला अपाय हा होतो की नाही रे. शिकवलंय की नाही मी तुला शाळेत. हा? हो, मग तुझ्या वडिलांना तुला सांगता येत नाही. अहो मॅडम त्यांना सांगायला गेलो तर चढल्यावर माझी वाट लागेल. दुसऱ्या दिवशी शाळेत सुट्टीला डायरेक्ट येतो. काय मोरे पाहताय हो घाबरतो मुलगा. काय शिकवून देताय त्याला. हे संस्कार आहेत तुमचे. अहो अभ्यासाचं वय आहे ना त्याचा आणि तुम्ही त्याला चकणा करायला लावता दारू आणायला पाठवता. सकाळचा वेळ मोरे अभ्यासासाठी चांगला असतो. सकाळच्या वेळेत केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहतो आणि सकाळी सकाळी तुम्ही त्याला दारू आणायला पाठवता. तुम्ही त्याला सकाळी हे सगळी कामं लावता बिचारा दुपारी येऊन शाळेत झोपा काढत असतो. हो मॅडम हो तसं नाही मी मागे झोपलो होतो ना तेव्हा यांनी मला थोडी दारू पाजली होती. दारू पाजली तू. हो हो मोरे काय बोलतोय हा तुम्ही या मुलाला दारू पाजता. अहो बी लाख पाजीन पण ह्याला अक्कल नको नाही म्हणायला. मुळात तुम्हाला अक्कल पाहिजे. स्वतःच्या लहान मुलाला दारू पाजता तुम्ही. नॉनसेन्स. आणि काय रे तुला कळत नाही दारू वाईट असते ना. असते ना वाईट. मग सांगता येत नाही वडिलांना मी दारू पिणार नाही म्हणून. तो काय सांगणार मला. हो रोज शाळेत येताना माझी दारूची बाटली घेऊन येतो शाळेत. दारूची बाटली शाळेत. हो दत्तू तुझ्या बॅगेत ना तू दारूची बाटली आणतोस. हा मॅडम त्याचं काय आहे की डॉक्टरने आम्हाला सांगितलंय हा. की बाबांपासून दारू लांब ठेवा म्हणून मी माझ्या बॅगेतून घेऊन येतो.
दत्तू बाळा, बाबांपासून दारू लांब ठेवायची म्हणजे तुझ्या जवळ ठेवायची असा अर्थ होत नाही त्याचा. कळलं आता? तुम्ही गप्पा बसावं. तरीच तुझ्या वर्गातल्या मुली माझ्याकडे कंप्लेंट करतात की तुझ्या बॅग मध्ये घाणेरडा वास येतो म्हणून. आणि हा हाताबाहेर चाललाय हा. माझ्याकडे खूप कंप्लेंट येतात. शाळेतल्या मुली सांगतायत की हा सगळ्यांना प्रपोज करत सुटलाय. थांबा, आता ही केस माझ्याकडे द्या. आता बघा. हा सुटत नाही माझ्या. काय बोलायचं? काय? वासाडी आहे? हा? पोरी शेड काढतोस? शेड काढतोस? ऐकून दे घ्या. पोरीला प्रपोज मारतोस? तुमच्यासाठी मारतो मी प्रपोज. हा? हा, मी माझ्यासाठी गर्लफ्रेंड नाही शोधत आहे, मी माझ्यासाठी आई शोधतोय. अरे मी वर्गातल्या प्रत्येक पोरीने सांगतो की तुझी आई माझ्या बाबांची बायको होईल. अरे असं का करतोस तू? असं कोण विचारणार रे? वेडा आहेस का तू? ए. तरीच मुलींच्या आया माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात. नॉनसेन्स. अरे बाबा, हे तू अशा किती पोरीनं विचारलायस? 35. अरे लाज वाटते तुला? काय थोडी तरी अक्कल आहे? आता मी 35 बायकांवर लग्न करणार आहे. 35 बायका मला सांभाळता येतील? एक मिनिट. काय? तुम्हाला कुठला कॉन्फिडन्स आहे हो की त्या 35 बायका त्यांचा सुखी संसार सोडून तुमच्याशी लग्न करतील म्हणून? हा? काय वाटतं तुम्हाला? काय आहे तुमच्यात? ते माझी कांती तुकतुकीत आहे ना, हा? आणि माझी पर्सनॅलिटी पण बघण्यासारखी आहे. काय हो. तुम्ही ना 15 मिनिटं माझ्याकडे एक टक बघत राहा, तुम्ही पण प्रेमात पडाल. काय अहो, आता जवळजवळ ह्या प्लॅटोनिकवर सगळं जागतायत. काय दत्तू, हा? तुझ्या वडिलांना घेऊन जा, नाही तर आत्ताच्या आता तुडवेल मी त्या माणसाला. तुडवा मॅडम. काय तुडवा? हो मॅडम, ऐका ना, हा का मी मुद्दा म्हणून करत नाही आहे. हो, निसर्गाची देणगीच आहे का ना मला सगळी. माझ्या टालूवर बघा ना, अहो 2 भोवरा आहेत. मग त्याचा काय संबंध? काय आहे, ज्याच्या टालूवर 2 भोवरा असतात ना, त्याच्या नशिबात 2 बायका असतात. काय समजलं? मग आता चंद्र बघता, हा बघा चंद्र बघा, हा बघा, हा बघा, नाही बघा ना, हा बघा, ह्या बघा, इथं 2 रेषा आहेत बघा. ऑलरेडी एक लग्न झाली नाही, एक अजून बाकी आहे का नाही. आणि हा शुक्र बघा, हा बघा, शुक्राचा उंचवटा केवढा पॉवरफुल आहे. काही समजलं? असं भलत्या सलत्याच्या हातावर येत नाही. काय समजलं? जी माझ्यावर लग्न करील ना, ती सर्व अजून सुखी होईल. काही समजलं? तिला कायच कमी कधी पडणार नाही. मॅडम, मी काय म्हणतो, तुमचा जरा शुक्र दाखवतो, बघूया किती पॉवरफुल आहे तो. शुक्र शनी अख्खी आकाशगंगा दाखवते तुम्हाला कानाखाली. किल्ले आहे काय? ठीक आहे. आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचा उंचवटा, त्याला आपण तरी काय करणार? ए दत्तू, निघा तुम्ही आता छतात. दत्तू, निघा. ए दत्तू, तुझ्या ना मॅडम ना लय चिडचिड आहेत. तुझ्या मॅडम ना कॅन्सर. मोरे मोरे बस. तुम्ही आणि तुमचा मुलगा आता छत्ता निघा. नाही, ऐकून घ्या. निघा इकडनं. मी आणि कर. उद्या हा आता बघा. तू यायचं, लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं. शाळेला तुझी गरज नाही. निघ. हा बघा. शाळेच्या बाहेर जा. आणि काय गोंधळ घालायचं तुम्हाला? निघा ना. तुला निघायला सांगितलं.